Good evening, team. So today we are going to start our first session, that is Material Master. Okay, so in Material Master, what we are going to see, what is Material Master, what is material type and different material types. Okay, then how to create, change and display Material Master org levels. Okay, then how we can extend the Material Master in other plants. Yeah, then unit of measure in Material Master, material status, uh, then any other entry aids to create a material master. Okay, how to view changes made to the material master, then view relevant for production planning and material master reports. So basically, in first, what is material master? Okay, so material master basically काय आहे तर जर आपण स्टँडर्ड डेफिनेशन पाहिली ती, okay, so it is a substance or a commodity that is bought or sold on a commercial basis or is used or consumed or created in a production. Okay, material can also be a service. Okay, म्हणजे आता जर आपलं सायंटिफिक डेफिनेशन पाहिली मटेरियलची, तर इट इज अ सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय होतं, पदार्थ म्हणू आपण. कमोडिटी म्हणजे काय तर जे एकत्र किंवा काय म्हणतो त्याला कमोडिटीला एक जो वर्ड असतो तो बेसिकली स्पेसिफिक त्याचा सेगमेंट म्हणू शकतो. ओके, तर ते जे काही पदार्थ आहे तो आपण कमर्शियल बेसिसवर ते आपण परचेस करतो म्हणा, किंवा सेल करतो, किंवा स्टोअर करून ठेवतो, किंवा कन्झ्युम करतो, बरोबर, किंवा आपण तो कुठेतरी यूज करतो बेसिकली. त्याला आपण काय म्हणणार आहे, मटेरियल मास्टर म्हणणार आहे, लक्षात घ्या. आणि मटेरियल मास्टर रेकॉर्ड म्हणजे काय, तर बेसिकली त्या मटेरियल रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, जे आपण एका ठिकाणी पुट करतो किंवा एका ठिकाणी स्टोअर करून ठेवतो, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मटेरियल मास्टर रेकॉर्ड. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या स्पेसिफिक व्ह्यूज रिलेटेड जो डेटा असणार आहे, जसं की प्रोडक्शनला काय लागणार आहे, मेंटेनन्सला काय लागणार आहे, किंवा क्वालिटीवाल्यांना काय लागणार आहे, परचेसवाल्यांना काय लागणार आहे, फायनान्सवाल्यांना काय लागणार आहे, किंवा आणखीन काय तुमचे जे काही अदर मॉड्यूल्स आहेत, जसे की डब्ल्यू एम असेल, कंट्रोलिंग असेल, बरोबर, तर त्यांना जो जो डेटा त्या मटेरियल रिलेटेड लागणार तर ते त्या व्ह्यूमध्ये तो डेटा मेंटेन करतील. आणि तो जो डेटा जिथं आपण मेंटेन करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, टीम मटेरियल मास्टर रेकॉर्ड. आता बेसिकली मटेरियल मास्टरमध्ये लक्षात घ्या, बेसिकली जे आपण डेटा मेंटेन करणार आहे, ओके, ते अक्रॉस ऑल मॉड्यूल आपण ते यूज करणार आहे, लक्षात घ्या. Okay, so basically material master records contains information on all the materials that the company procures or produce, stores and sells. Okay, आणि मटेरियल जे असतं बेसिकली ते काय म्हणूया आपण, ते आपल्याला अक्रॉस ऑल द मॉड्यूल तर यूज होतच होतं, पण ते आपल्याला प्रत्येक ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करतो किंवा मास्टर डेटा प्रिपेअर करतो त्यावेळेस आपल्याला मटेरियल हे लागणार, लक्षात घ्या. मटेरियल इज अ मस्ट. ठीक आहे, तर आता काही मटेरियल मास्टरमध्ये काही व्ह्यूज आहेत, जसं की तुम्ही इथं पाहताय, बेसिक डेटा, बरोबर, बेसिक डेटा, त्यानंतर एम आर पी, स्टॉक इन प्लांट, स्टोरेज लोकेशन, अकाउंटिंग आहे, स्टोरेज आहे, वेअरहाऊस मॅनेजमेंट आहे, ओके, कॉस्टिंग आहे, पर्चेसिंग आहे, त्यानंतर सेल्स डिस्ट्रीब्युशन आहे, वर्क शेड्युलिंग, म्हणजे ज्या काही व्ह्यूज आहेत तुम्ही इथं पाहताय. तर इथं बेसिकली ज्या आपण व्ह्यूज पाहतो, लक्षात घ्या, तर त्यातल्या ज्या प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या व्ह्यूज इम्पॉर्टंट आहेत त्या मेनली आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की एम आर पी व्ह्यू, ओके, त्यानंतर वर्क शेड्युलिंग व्ह्यू, ह्या ज्या व्ह्यूज आहेत त्या आपण प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके, कोणत्या कोणत्या हो, किती व्ह्यूज इम्पॉर्टंट आहेत, एक आहे एम आर पी व्ह्यू, त्याच्यामध्ये एम आर पी वन, एम आर पी टू, एम आर पी थ्री, एम आर पी फोर, म्हणजे ह्या चार व्ह्यू, आणि त्यानंतर वर्क शेड्युलिंग व्ह्यू, म्हणजे ह्या पाच व्ह्यू तुम्हाला इथं इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. वर्क शेड्युलिंग आता आपण ओव्हरव्ह्यू सेशनमध्ये सुद्धा पाहिलं, की एम आर पी वन व्ह्यू मध्ये आपण काय स्पेसिफिकली मेंटेन करतो, किंवा कोणत्या मॅन्डेटरी फील्ड्स असतात, जस्ट हाय लेवलला आपण ते पाहिलं. पण आता इथं आपल्याला थोडंसं डिटेल लेवलला जायचं आहे, लक्षात घ्या. तर एम आर पी व्ह्यू रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ते आपलं एम आर पी टॉपिकमध्ये पण पूर्णपणे जे काही अदर फील्ड्स असतील त्या फील्डमधले जे काही अदर व्हॅल्यूज असतील, जसं की फॉर एक्झाम्पल एम आर पी टाईप असेल, लॉट सायझिंग प्रोसिजर असेल, एम आर पी कंट्रोलर असेल, प्रोक्युरमेंट टाईप असेल, किंवा काय तुमचं शेड्युलिंग रिलेटेड व्ह्यूज असतील, शेड्युलिंग रिलेटेड फील्ड असतील, ओके, किंवा ज्या काही अदर फील्ड्स, तर त्या आपल्याला एम आर पी टॉपिकमध्ये आपण तिथं कम्प्लीट करणार आहे, लक्षात घ्या. पण सध्या आपल्याला ज्या ज्या इम्पॉर्टंट फील्ड आहेत त्या आपण इथं पाहणार आहे आजच्या सेशनला.
ठीक आहे. वर्क शेड्यूलिंग व्ह्यू मध्ये आपण जसं की म्हणतो की ही जी आपली वर्क शेड्यूलिंग व्ह्यू आहे, इथं आपण मेनली काय करतो, तर जे काही आपल्याला मटेरियलचं प्रोडक्शन करायचंय, म्हणजे थोडक्यात काय तर सेमी फिनिश मटेरियल असतील किंवा फिनिश मटेरियल असतील, तर ते आपण इथं मेंटेन करतो. म्हणजे ज्या मटेरियलचं प्रोडक्शन करायचं आहे त्यासाठीच ही व्ह्यू आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. आणि बेसिक डेटा जी व्ह्यू आहे ही ही लक्षात घ्या, बेसिकली सर्वजण यूज करतात. तर आता तुम्हाला माहित आहे, बेसिक डेटामध्ये आपण जनरली मटेरियलचं डिस्क्रिप्शन, मटेरियलचा कोड, मटेरियलचं बेसिक युनिट ऑफ मेजर, मटेरियलचे काही ॲडिशनल डिटेल्स जसं की कन्झम्पशन असेल, अल्टरनेट युनिट ऑफ मेजर्स असतील किंवा अदर जो काही टेक्निकल डेटा असेल तो आपण बेसिक डेटामध्ये मेंटेन करतो. त्याचबरोबर आपण अजून मटेरियलच्या रिलेटेड जे काही ग्रॉस वेट असेल, नेट वेट असेल, ओके, किंवा अदर काही गोष्टी आहेत जसं की मटेरियल स्टेटस असेल, प्लांट स्पेसिफिक सॉरी जे क्लायंट स्पेसिफिक मटेरियल स्टेटस आपण जे मेंटेन करतो, तर इथं ते आपण मेंटेन करणं लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की बाकीच्या व्ह्यूज काय आहेत, तर आता तसे तुम्ही इथं पाहताय स्टॉक इन प्लॅन्ट ही जी व्ह्यू आहे लक्षात घ्या. स्टॉक इन प्लॅन स्टोअर लोकेशन, तर जनरली हे कोण यूज करतं, तर आपलं जे ईडब्ल्यू मॉड्यूल असेल किंवा सोर्स टू पे म्हणतो मॉड्यूल. ओके, ईडब्ल्यू ला आपण I2O म्हणतो लक्षात घ्या, इनबाउंड टू आउटबाउंड. तर I2O किंवा S2P मॉड्यूलवाले हे यूज करतात लक्षात घ्या. ओके. तर त्याच्यामध्ये काय असतं मेनली, तर तुमचं त्या मटेरियलचं स्टोरेज लोकेशन रिलेटेड डिटेल्स, जसं की ते मटेरियल स्टोअर कुठे करताय, कुठल्या लोकेशनला करताय, त्याचं इश्यू युनिट काय असणार आहे, किंवा समजा आपण जर त्या मटेरियलचं बॅच वगैरे यूज करत असू तर त्याचं बॅचची काही काय म्हणतात त्याला शेल्फ लाईफ काय आहे, मिनिमम किती शेल्फ लाईफ असली पाहिजे, त्याचा पिरियड किती, आपण कसं मेंटेन करतोय, इयरली करतोय, मंथली करतोय, ओके, किंवा डेली करतोय, डे मध्ये करतोय, डेली म्हणण्यापेक्षा डे मध्ये करतोय किंवा वीक मध्ये करतोय, तर ते तिथं आपण काय करतो सिस्टीम, तिथं ते मेंटेन करतो लक्षात घ्या. अकाउंटिंग मध्ये काय करतो, अकाउंटिंग मध्ये मेनली फायनान्स रिलेटेड ही व्ह्यू आहे, बरोबर. तर फायनान्स मध्ये आपण काय मेंटेन करतो, तर त्या मटेरियलची प्राइस असेल, राईट, स्टँडर्ड कॉस्ट असेल, किंवा तुमची जी काही काय म्हणूया त्याला व्हेरिएबल मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस असेल, किंवा व्हॅल्युएशन क्लास असेल, किंवा प्राइस कंट्रोल काय असणार आहे तुमचं, तर त्या रिलेटेड जे काही डिटेल्स असतील ते अकाउंटिंग व्ह्यू मध्ये आपण काय करणार आहे, टीम मेंटेन करणार लक्षात घ्या. परत स्टोरेज ही सुद्धा आपण S2P म्हणा किंवा मटेरियल मॅनेजमेंट मॉडेलवालेच यूज करतो लक्षात घ्या. वेअरहाऊस मॅनेजमेंट व्ह्यू वेअरहाऊस टीम यूज करते, म्हणजे जे एक्सटेंडेड वेअरहाऊस मॅनेजमेंट आपण म्हणतो, तर ते आपण यूज करतो, तिथं आपण ती व्ह्यू यूज करतो लक्षात घ्या. ओके. त्यानंतर कॉस्टिंगमध्ये काय असणार आहे, तर आपण कोणतं बॉम्ब यूज करणार आहे, जर आपलं फिनिश मटेरियल असेल, सेमी फिनिश मटेरियल असेल, तर कोणता बॉम्ब आपण यूज करतोय, कोणतं राउटिंग यूज करतोय, कोणतं प्रोडक्शन व्हर्जन आपण यूज करतोय, त्याची स्टँडर्ड कॉस्ट एस्टिमेट जर सेव्ह केले असेल तर ते किती आहे, किंवा ती जी काही प्राइस आहे ते कॉस्टिंगमध्ये जनरली अपडेट होत असते. परचेसिंग व्ह्यू हे प्युअरली आपलं मटेरियल मॅनेजमेंट टीम यूज करतं. ठीक आहे, तर आपण इथे होतो. परचेसिंग व्ह्यू, परत पर्चेसिंग मध्ये काय असणार आहे, तर त्याचं जे काही परचेसिंग युनिट असेल, ओके, पर्चेसिंग मध्ये तुम्हाला बॅच ऍक्टिव्हेट आहे करायचे आहे वगैरे, तर ते आपण पर्चेसिंग व्ह्यू मध्ये मेंटेन करतो. त्यानंतर पर्चेसिंग रिलेटेड जो काही डेटा असेल, जसं की वेंडरचा जो काही डिलिव्हरी टाइम वगैरे असेल, तर ते तिथं आपण ते जनरली मेंटेन करतो. सेल्स डिस्ट्रीब्युशन ह्या सेल्स रिलेटेड व्ह्यूज आहेत लक्षात घ्या, जिथं आपण सेल्स स्पेसिफिक युनिट असेल, त्यांचं जे काही सेल्स ऑर्गनायझेशन असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल, किंवा त्याचं जे काही आयटम कॅटेगरी असेल, ओके, किंवा टॅक्सेशन असेल, तर त्या रिलेटेड जे काही डिटेल्स असतील ते सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन व्ह्यूमध्ये आपण ते मेंटेन करतो लक्षात घ्या. त्यानंतर वर्क शेड्यूलिंग ऑलरेडी पाहिलं आपण. तर क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काय असतं बेसिकली, तर क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये आपण जनरली क्वालिटी रिलेटेड डेटा मेंटेन करतो. समजा एखादं रॉ मटेरियल असेल, तर त्याला ते कुठल्या vendor कडून येते, त्याचं कुठलं सर्टिफिकेशन वगैरे आपल्याला लागणार आहे का, म्हणजे सर्टिफिकेशन रिलेटेड डिटेल्स असतील. त्यानंतर कुठलं आपण इन्स्पेक्शन करणार आहे त्या रॉ मटेरियलवरती, इनकमिंग करणार आहे की इश्यूचं करणार आहे वगैरे वगैरे, ओके, किंवा इनकमिंग इन्स्पेक्शन करत असताना तुम्हाला ते स्टॉक कसा हवा आहे, त्याचं कुठलं तुम्ही मास्टर डेटा मेंटेन करणार आहे, हे क्वालिटी मॅनेजमेंट व्ह्यूमध्ये आपण ते मेंटेन करतो. फोरकास्टिंग व्ह्यू काय काय असणार आहे, तर फोरकास्टिंग मध्ये मेनली फोरकास्टिंग डेटा, जसं की आता तुम्ही, आपण काय करतो, तर जो पाचचा डेटा जो काही असतो जनरली, ओके, पाचचा डेटा म्हणजे काय हो, तो थोडक्यात तुमचा जो काही तुम्ही कन्झ्युम केलेलं असतं किंवा सेल केलेलं असतं, मेनली कन्झम्पशनचा डेटा तुम्ही तिथं पास्टमध्ये टाकता, आणि फोरकास्टिंगमध्ये आपण वेगवेगळे मॉड्यूल सिलेक्ट करतो, जसं की काही सीझनल मॉडेल असतील, कॉन्स्टंट मॉडेल असतील. म्हणजे आता समजा एखादा आपण छत्रीचं एक्झाम्पल घेतलं,
ओके, अम्ब्रेला. तर अम्ब्रेलाचं एक्झाम्पल घेतलं तर काय होईल? तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की पावसाळ्यामध्ये किंवा रेनी सीझनमध्ये त्याची रिक्वायरमेंट जास्त असते. म्हणजे थोडक्यात काय आपण यूज करू शकतो, कोणतं मॉडेल यूज करू शकतो, तर सीझनेबल करू शकतो, की या रेनी सीझनमध्ये फक्त त्याची रिक्वायरमेंट असते. बाकी विंटर म्हणा किंवा तुमचं जे काही समर सीझन असेल तर तिथं रिक्वायरमेंट कमी असते. तर तुम्ही कधी त्या मटेरियलचं प्रोडक्शन केलं पाहिजे. तर ते बेसिकली ते सीझनेबल मॉडेलमध्ये येतं. कॉन्स्टंट म्हणजे काय असते, की तुमचं काही सीझनवरती काही फरक वगैरे पडत नाही. तर असं जो काही रिलेटेड डेटा असेल तो तुम्ही फोरकास्टिंग व्ह्यू मध्ये आपण तो जनरली मेंटेन करतो. लक्षात घ्या. क्लासिफिकेशन व्ह्यू ही बेसिकली बॅच रिलेटेड यूज करतो. जसं की आता जे काही क्लास असतात, बॅच क्लास असतो, बॅच क्लासमध्ये वेगवेगळे आपण इन्स्पेक्शन करत असतो. जसं की आता एखादं मटेरियल आहे, त्याचं लेंथ, विड्थ किंवा हाईट किंवा त्याचं काही स्मेल असेल किंवा त्याचे जे काही अदर पॅरामीटर्स असतील तर ते बॅच स्पेसिफिक आपण देऊ शकतो. प्लस काही मटेरियल क्लास पण आपण तिथे ऍड करत असतो. मटेरियल क्लास म्हणजे काय असतं, की त्या मटेरियल रिलेटेड जे काही कॉम्पोजिशन असेल त्याचे रिलेटेड डिटेल्स आपल्याला मेंटेन करायचे आहेत वगैरे. तर क्लासिफिकेशन व्ह्यू मध्ये आपण तो डेटा मेंटेन करत असतो. तर आता इथं आपल्याला आपण पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठले व्ह्यूज आहे प्लांट स्पेसिफिक आहेत, कोणते व्ह्यूज हे सेल्स ऑर्डर स्पेसिफिक, सॉरी स्टोअर लोकेशन स्पेसिफिक आहे, कोणते व्ह्यू हे क्लायंट स्पेसिफिक आहे, ते आपण पुढे आता पाहूया. तर हे आहे बेसिकली व्ह्यूज रिलेटेड डिटेल्स. लक्षात ओके. आता इथे तुम्ही पाहताय की बेसिक डेटा व्ह्यू जे आहेत, लक्षात घ्या, बेसिक डेटा व्ह्यू मध्ये परत आपण काय मेंटेन करतो इथं थोडक्यात. तर हे आपले आहे बेसिक डेटा व्ह्यू. बेसिक डेटामध्ये आपण करतो मेंटेन, लक्षात घ्या, मटेरियल रिलेटेड जे जनरल डिटेल्स असतील सच ॲज मटेरियल नंबर, मटेरियल डिस्क्रिप्शन, बेस युनिट ऑफ मेजर आणि टेक्निकल डेटा, जे मी तुम्हाला ऑलरेडी आता जस्ट सांगितलं. क्लासिफिकेशन व्ह्यू मध्ये काय करतो आपण, तर युजर डिफाईन्ड क्लास असतील, जसे की मटेरियल क्लास असतील, तुमचे बॅच क्लास असतील वगैरे, आपण हे क्लासिफिकेशन व्ह्यू मध्ये मेंटेन करतो. ओके. मटेरियल प्लॅनिंग व्ह्यू मध्ये आपण प्लांट स्पेसिफिक डेटा आपण मेंटेन करतो. शेड्यूलिंग व्ह्यू मध्ये आपण प्रोडक्शन रिलेटेड डेटा हा मेंटेन करतो. लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आहे मटेरियल टाईप. आता तुम्हाला माहित पाहिजे की जे मटेरियल टाईप असतात, ओके, तर ते आपण कुठल्या बेसिसवरती फॉर्म करतो. मेनली मटेरियल टाईप म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही जे काही तुमच्या प्लांटमध्ये, कंपनीमध्ये जे काही मटेरियल्स यूज करणार आहे त्याचं आपण थोडक्यात एक हाय लेवलला वर्गीकरण करतो. म्हणजे जे काही बेसिक ॲट्रिब्यूट्स ज्याचे सेम असतात, म्हणजे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स वाले आर डिवायडेड इन टू अवर ग्रुप्स अँड दॅट, आणि त्या ग्रुप्सला आपण काय म्हणणार, मटेरियल टाईप म्हणणार. लक्षात घ्या. जसं की आता एखादं मटेरियल आहे, आपण समजा की 10 मटेरियल्स आहेत, त्यातले काही मटेरियल आपण इन हाऊस प्रोडक्शन करतो, काही मटेरियल आपण परचेस करतो, काही मटेरियल आपण पॅकेजिंगसाठी यूज करतो, काही मटेरियल आपण ॲज अ सेमी फिनिश मटेरियल म्हणून यूज करतो. तर त्यानुसार आपण काय करणार, त्याचं मटेरियल, त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण जर सिमिलर असतील तर त्या त्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहून त्याला आपण ग्रुपमध्ये डिवाइड करणार आणि त्या ग्रुपला आपण काय म्हणणार, थोडक्यात मटेरियल टाईप म्हणणार. म्हणजे ते ग्रुप आपण असाइन करणार कुठे, तर मटेरियल टाईपला. जसं की आता जे काही रॉ मटेरियल्स असतील तर त्याला आपण एक रॉ मटेरियलचा मटेरियल टाईप म्हणणार. फिनिश मटेरियल असेल तर फिनिश मटेरियलचा मटेरियल टाईप म्हणणार. तर तसं SAP स्टँडर्ड जर आपण पाहाल सिस्टममध्ये, तर तुम्हाला वेगवेगळे मटेरियल टाईप हे दिलेले आहेत. तर आता आपल्याला कुठल्या मटेरियल टाईपवरती फोकस करायचं आहे, तर त्याच्यामध्ये मेनली आपण जे आहे ते 5 मटेरियल टाईप जनरली आपण फोकस करतो. जसं की तुमचं जे काही कन्झ्युमेबल असतील, सेमी फिनिश असतील, फिनिश असतील, अ, काय म्हणतात, पर्चेसिंग रिलेटेड मटेरियल असतील, म्हणजे रॉ मटेरियल असतील. ओके. तर हे काही मटेरियल टाईप्स आहेत जे आपण तिथं यूज करणार आहे प्रोडक्शन मध्ये. लक्षात घ्या. ओके. सो बेसिकली तुमचं ज्यावेळेस कुठलंही मटेरियल तुम्ही क्रिएट करता टीम, तर तुमचं जे मटेरियल टाईपवरून तुमचं काय होतं, डिफाईन होतं पहा, जे की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये मटेरियल यूज होणार. समजा आता एखादं रॉ मटेरियल आहे, तर मोस्टली ते रॉ मटेरियल कुठं फोकस होईल, मटेरियल मॅनेजमेंट मॉडेलमध्ये, म्हणजे पर्चेसिंग डिपार्टमेंटमध्ये ते यूज होईल. लक्षात घ्या. मग त्या अजून मटेरियल टाईपला तुम्ही काय काय करू शकता, म्हणजे काय काय अडिशनल सेटिंग्स करू शकता. तर आपण युजर ते मटेरियल कुठल्या स्पेसिफिक डिपार्टमेंटला यूज करता येतं, तर त्यानुसार आपण तेच व्ह्यू ऍक्टिव्हेट करू शकतो. त्या मटेरियलला आपण कुठली नंबर रेंज यूज करणार आहे, एक्सटर्नल यूज करणार आहे की इंटरनल करणार आहे, तर त्याच्या रिलेटेड आपण त्याचे डिटेल्स मेंटेन करू शकतो. बरोबर. त्यानंतर जे नंबर रेंज कशी असणार आहे आपली, लक्षात घ्या, कुठल्या कुठल्या स्क्रीन त्याला आपण पाहता येणार आहे. डिपार्टमेंट स्पेसिफिक डेटा आपल्याला जो काही मेंटेन करायचा तो आपण डेटा फिक्स करू शकतो त्यासाठी. आता त्यावेळेस क्वांटिटी चेंज होते तर मटेरियल तुमचं ते अपडेटेड होतात. व्हॅल्यू चेंजेस टू फायनान्शियल अकाउंटिंग, स्टॉक अकाउंटिंग आर अपडेटेड. ओके. म्हणजे ज्यावेळेस हे तुमचं कसं आहे की मटेरियल टाईपनुसार आपल्याला जसं जसं जे काही कॉन्फिगरेशन आहे ते ते तुम्हाला ते
करता येतात. समजा एखादा रॉ मटेरियल तर आपण त्याला फिक्स डायरेक्टली इन हाऊस प्रोक्युरमेंट एफ लावू शकतो. लक्षात एफ आपण सेटिंग करू शकतो डिरेक्टली कॉन्फिगरेशन थ्रू. ओके, जर समजा इन हाऊस असेल तर त्याला एक्स परमनंटली करू शकतो, जेणेकरून कोणी ते चेंज करू नये वगैरे. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या मटेरियल रिलेटेड जे काही पोस्टिंग करत असता तर त्याच्या पाठीमागे त्याची क्वांटिटी स्पेसिफिक असेल किंवा व्हॅल्यू स्पेसिफिक असेल, त्याची एंट्री ती जनरेट होणार आहे. लक्षात घ्या. तर हे मटेरियल टाईप रिलेटेड काही सिनेरिओज आहेत ते आपण पुढे पाहूया. ओके. तर पहिला आहे मटेरियल नंबर रेंज. लक्षात घ्या, मटेरियल नंबर रेंज. आता मटेरियल नंबर रेंज कुठे यूज करतो आपण? तर समजा आता एखादं मटेरियल आहे. ओके. तर आपण डिरेक्टली काय करूया, सिस्टम मध्ये जाऊया. ओके. तर आता सिस्टम मध्ये जायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे टीम, आपल्याला कोणते मटेरियल यूज करायचे आहेत ॲज अ एक्झाम्पल, ते आपल्याला अगोदर पाहावं लागेल. ओके. ओके. सो टीम, इथं वी आर कन्सिडरिंग वन एक्झाम्पल. The material name is bicycle. Okay. So in bicycle, to manufacture or to assemble this bicycle, we require this wheel, saddle, frame, handle, chain sprocket, brake assembly, and other parts, other materials. अदर पार्ट्स आपण म्हणूया, ऑर्डर मटेरियल म्हणण्यापेक्षा. बरोबर, ते जरा थोडंसं कन्व्हिनियंट राहील. आणि आपण इथं बॉम्ब त्याचा मेंटेन केलाय. थोडक्यात एक बायसिकल जर तुम्हाला बनवायचे तर 2 व्हील, एक सॅडल, एक फ्रेम, एक हँडल, एक चेन स्प्रॉकेट, एक ब्रेक असेंबली आणि 5 अदर पार्ट्स तुम्हाला लागणार. ओके. तर हे मटेरियल आपण डिफाईन केलं. तर आता आपल्याला काय करायचंय, सिम्पल. आपलं काय चालू होतं, तर आपलं मटेरियल नंबर रेंज बघायची, आपल्याला नंबर रेंजवरती फोकस करायचं. आता मी जनरली काय ठरवतोय की जो बायसिकलचा नंबर आहे, बायसिकलचा जो नंबर आहे, आता जनरली खूप कमी कंपनी आहेत जशा की एक्सटर्नल नंबर रेंज यूज करतात. लक्षात घ्या, मोस्ट ऑफ दी कंपनीज ज्या असतात त्या इंटरनल नंबर रेंजेस यूज करतात. लक्षात घ्या, इंटरनल नंबर रेंज म्हणजे इंटरनल नंबर रेंज आणि एक्सटर्नल नंबर रेंज. इंटरनल काय असतं मेनली, इंटरनल म्हणजे लक्षात घ्या, तुमचा जो नंबर असतो तो न्यूमेरिक असतो. काय असतो? न्यूमेरिक असतो. आणि एक्सटर्नल काय असतो तुमचा? अल्फा न्यूमेरिक असतो. अल्फाबेटिक आणि न्यूमेरिक. आता इथं तुम्ही म्हणाल की सर मग एक्स्टर्नल नंबर नुसता न्यूमेरिक ठेवता येईल का, नुसता अल्फाबेटिक ठेवता येईल? तर येस, आपण तिन्ही वे यूज करू शकतो, अल्फा न्यूमेरिक, न्यूमेरिक आणि अल्फाबेटिक. ओके. पण ऑलवेज इंटरनल नंबर हा तुमचा न्यूमेरिक असतो. लक्षात घ्या. ओके. आता तुम्हाला माहित पाहिजे, एसएपी ईसीसी मध्ये पहिला जो इंटरनल नंबर असेल किंवा एक्सटर्नल नंबर असेल तर त्याचं मॅक्सिमम आपण 18 डिजिट, 18 कॅरेक्टर मध्येच आपण नंबर क्रिएट करू शकतो त्या मटेरियलचा. पण इन एसएपी S/4HANA हे ईसीसी मध्ये होतं. इन एसएपी S/4HANA आपल्याला काय हो, आपला जो नंबर आहे तो असणार आहे 40 कॅरेक्टर. इथंपर्यंत तुम्हाला सिस्टम अलाव करतो 40 कॅरेक्टर पर्यंत तुम्ही नंबर जनरेट करू शकता, न्यूमेरिक पण आणि अल्फा न्यूमेरिक पण. ओके. आता ज्यावेळेस तुम्हाला इंटरनल नंबर असतो त्यावेळेस काय हो, तर मटेरियल ची जी काही प्री रिक्विजिट स्क्रीन आहे, म्हणजे काय, समजा तुम्हाला इंटरनल नंबर जनरेट करायचा आहे तर तुम्हाला आता मटेरियल मास्टर क्रिएट करायला काय ट्रान्झॅक्शन आहे पहा टीम. तर मटेरियल मास्टर ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता तर तुम्ही जे ट्रान्झॅक्शन यूज करता तर ते असणार आहेत MM01 क्रिएशनसाठी, MM02 चेंजसाठी, MM03 डिस्प्लेसाठी. हे ट्रान्झॅक्शन आपण यूज करतो मटेरियल क्रिएट, चेंज आणि डिस्प्ले करण्यासाठी. ओके. तर आता आपल्याला काय ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करायचं आहे पहा, MM01 काय यूज करायचं आहे टीम, MM01. आता MM01 ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्यूट करता तर तुम्हाला इथं 3 फील्ड ह्या मॅन्डेटरी आहेत. त्यातली मटेरियल जर इंटरनल असेल तर ही फील्ड मॅन्डेटरी नाही. म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्हाला मटेरियल इंटरनली जनरेट करून हवा आहे त्यावेळेस तुम्हाला हा इथं तुम्हाला द्यायची गरज नाही नंबर, फक्त तुम्हाला 2 फील्ड मॅन्डेटरी आहेत. पण जनरली हर एक कंपनी फिक्स असते, इंडस्ट्री सेक्टर फिक्स असतं. आता कोणाचं रिटेल असेल,
कोणाचं प्लांट इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन असेल, कोणाचं केमिकल असेल, मेकॅनिकल असेल, फार्मास्युटिकल. आता आपलं जनरली आपण मेकॅनिकल बॅकग्राऊंडमधून येतो, याचा अर्थ काय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल कंपनी असेल किंवा अदर पण असू शकतात, असं काही नाही. पण आता आपण काय करूया, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करूया. आणि आता आपल्याला काय जनरेट करायचं आहे पहा, तर आपल्याला जनरेट मटेरियल क्रिएट करायचं आहे बायसिकल. बायसिकल हे काय आपलं फिनिश मटेरियल आहे. तर इथं तुम्ही पाहताय आपल्याला जे मटेरियल नंबर रेंज आपण यूज करणार ते फिनिश मटेरियलसाठी काय आहे, तर FERT ही फिनिश मटेरियलसाठी असते ॲज अ SAP स्टँडर्ड. काय घेणार आपण, FERT. आता ऑलवेज आपल्याला ह्याच इंडस्ट्री सेक्टरच्या अगेन्स्ट काम करायचं आहे, त्यामुळे आपण हे काय करणार, हे डिफॉल्ट करून टाकू शकतो. काय कसं, तर डिफॉल्टमध्ये जायचं, इंडस्ट्री सेक्टर सिलेक्ट करायचं. इथं इंडस्ट्री सेक्टर कुठलं आहे आपलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि हाईड करून टाकायचं. म्हणजे काय होईल, हे बाय डिफॉल्ट ज्या ज्या वेळेस तुम्ही नवीन मटेरियल क्रिएट कराल त्या वेळेस सिस्टम काय करणार, बाय डिफॉल्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲज अ इंडस्ट्री सेक्टर डिसाईड करेल किंवा चूज करेल. ओके, मी ते हाईड करून टाकलं. तुम्हाला अनहाईड करायचं, परत डिफॉल्टमध्ये जावा, इंडस्ट्री सेक्टरमध्ये जा, अनहाईड करा, कंटिन्यू करा. तर इथं तुम्हाला बाय डिफॉल्ट इथं येऊन जाईल ते. ओके, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला टाकायची गरज नाही, कारण का इथं आपण मेंटेन केलं आहे. पहिले इथं ब्लँक होतं. ओके, तर आता मी सध्या डिफॉल्ट करून टाकतो की याची काही गरज नाही आपल्याला. हे कायम आपण त्याच इंडस्ट्री सेक्टरच्या अगेन्स्ट काम करतो. तर मी काय म्हणलं तुम्हाला, जर तुम्हाला इंटरनल नंबर चूज करायचा असेल तर तुम्हाला इथं नंबर द्यायची गरज नाही आणि जस्ट इंटर करा. आता आपल्याला काय करायचंय, प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूलमध्ये आपण काम करतोय. तर आपल्याला प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू कोणत्या व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, तो MRP1, MRP2, MRP3, MRP4 आणि वर्क शेड्युलिंग व्ह्यू ही इम्पॉर्टंट आहे. ओके, आता आपण आपल्याकडे काही अदर मॉड्यूलचे कन्सल्टंट किंवा अदर मॉड्यूलचे युजर्स नाही, त्यामुळे आपल्याला FERT आहे, फिनिश मटेरियल आहे. फिनिश मटेरियल असेल तर हे पर्चेसिंग व्ह्यू तर त्याला नसणार आहे, हे आपण हाईड करू शकतो कॉन्फिगरेशन यूज करून. ओके, आता ही फिनिश मटेरियलला पर्चेसिंग व्ह्यू लागेल का हो, तर नाही लागणार आहे. त्यामुळे आपण हे काय करूया, कॉन्फिगरेशनला जाऊन काय करूया, हाईड करूया. तर ते कसं करतात, आता हे जनरली आपण मटेरियल मास्टरचं कॉन्फिगरेशन पाहणार आहे का इन रिअल केस, नाही पाहणार, कारण का हा मटेरियल मास्टर ओन करतो, त्याचं कॉन्फिगरेशन ओन करतो कोण, तर S2P स्ट्रीम. S2P म्हणजे काय, सोर्स टू पे, म्हणजेच मटेरियल मॅनेजमेंट मॉड्यूल. पण आपण जस्ट पाहूया आपल्याला काय करायचं आहे ते. आपण इथं सेटिंग ते ऍक्टिव्हेट केलेले आहे फिनिश मटेरियलला, मला ते हाईड करायचे, तर आपण कुठे जाणार बघा, SAP रेफरन्स IMG मध्ये. इथं तुम्हाला जायचंय लॉजिस्टिक जनरल. ओके, लॉजिस्टिक जनरल मध्ये मटेरियल मास्टर. मटेरियल मास्टर मध्ये आपल्याला कुठे जायचं, बेसिक सेटिंग्स. बेसिक सेटिंग्स मध्ये तुम्हाला मटेरियल टाईप मध्ये डिफाईन ॲट्रिब्यूट्स फॉर मटेरियल टाईप. जर ट्रान्झॅक्शन कोड पाहायचा असेल तर इथं तुम्ही इथं पाहू शकता काय ट्रान्झॅक्शन कोड आहे. ओके, इथं तुम्हाला येत नाही, ठीक आहे. तर आता आपल्याला कुठलं मटेरियल टाईप घ्यायचं बघा, FERT. इथे जायचं आहे, कंटिन्यू करा. FERT ला आपल्याला कोणती व्ह्यू नको आहे, पर्चेसिंगची व्ह्यू नको आहे. तर त्यामुळे हा लाईन टॉप सिलेक्ट करा, त्याच्या डिटेल्सला जा आणि पर्चेसिंग व्ह्यू ही डिॲक्टिवेट करून टाका. ओके, अजून कोणते व्ह्यू लागणार नाही तो फिनिश मटेरियलला, तर बाकीचे व्ह्यू लागतील तुम्हाला, पण पर्चेसिंग व्ह्यू ही लागणार नाही. ठीक आहे, तर आता मी पर्चेसिंग व्ह्यू काय केली, डिॲक्टिवेट केली. तर आपण हे मटेरियल प्रोडक्शन, FERT म्हणजे काय, प्रोडक्शन करणार आहे, त्यामुळे आपल्याला वर्क शेड्यूलिंग व्ह्यू ही लागणार आहे. ओके, आणि त्यानंतर मी काय केलं आहे, सेव्ह केलं. तर आता इथे तुम्हाला हा ट्रान्सपोर्ट विचारतो, तर आपण एक नवीन ट्रान्सपोर्ट क्रिएट करूया. नवीन ट्रान्सपोर्ट क्रिएट करण्यासाठी क्रिएट रिक्वेस्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जे डिस्क्रिप्शन टाकायचं, SAP PP :: बेसिक सेटिंग्स ऑफ मास्टर डेटा. ओके, प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल बेसिक सेटिंग मास्टर डेटा, आणि इथं सेव्ह करायचं आणि कंटिन्यू करा. ठीक आहे, ऍक्च्युली हे आपण हे ओन करत नाही, लक्षात घ्या. जे कॉन्फिगरेशन आहे ते कोण करतं, तर मटेरियल मॅनेजमेंट, लक्षात ठेवा. पण समजा तुम्हाला कोणी विचारलं तर विचारणार नाहीत, पण सांगता आलं पाहिजे आपल्याला थोडक्यात. आता आपण परत आपल्या इनिशियल स्क्रीनला जाऊया. आपली इनिशियल स्क्रीन काय हो, MM0. इंटर करा. आता आपल्याला पहा, इंडस्ट्री सेक्टर आपण डिफॉल्ट केलं त्यामुळे ते नाही आलं. मटेरियल टाईप आपल्याला फिनिश मटेरियल सिलेक्ट करतो. आपण इंटरनल नंबर रेंज घेतोय, त्यामुळे आपल्याला इथं पाहताय तुम्ही की इथं आपल्याला द्यायची नाही नंबर वगैरे. इंटर करा. आता तुमचं इथं पर्चेसिंग व्ह्यू दिसते का, पहा, नाही दिसत. ओके, तर आपल्याला ज्या व्ह्यू लागणार आहेत, म्हणजे
युजर एखादा चुकून परचेसिंग व्ह्यू सिलेक्ट करू शकतो जे अनवॉन्टेड आहे आपल्यासाठी. त्यामुळे ते आपण हाईड करून टाकले बाय युझिंग कॉन्फिगरेशन. वर्क शेड्युलिंग मध्ये जा. हे आपल्या 5 व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. आता आपण अदर युजर नाही त्यामुळे आपण बाकीच्या पण आपल्याला व्ह्यूज आपल्याला सिलेक्ट करायचे, पण आपल्याला फोकस ऑलवेज 5 व्ह्यू वरती करायचा आहे. सेल्स ऑर्ग 1, सेल्स ऑर्ग 2 हा डेटा घ्या. त्यानंतर प्लॅन डेटा स्टोरेज 1, 2 घ्या. क्वालिटी नको, काय गरज नाही. अकाउंटिंग 1, अकाउंटिंग 2, कॉस्टिंग 1, कॉस्टिंग. आता ह्या ज्या व्ह्यूज आहेत हे जे काही सिलेक्शन आहे ते मला डिफॉल्ट करायचं, तर इथं मी डायरेक्ट डिफॉल्ट सेटिंग वरती क्लिक करणार. याचा अर्थ काय, तर आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम एंटर करूया किंवा इथं सिलेक्ट व्ह्यूला क्लिक करूया तर ते डिफॉल्ट व्ह्यू आपल्याला ह्या येऊन जातील. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं, कंटिन्यू करायचं. ओके. आता तुम्ही पहा, ज्या व्ह्यू सिलेक्ट केल्यात, सेल्स व्ह्यू सिलेक्ट केल्यामुळे काय सिस्टम विचारेल तुम्हाला, सेल्स ऑर्गनायझेशन 1 डिस्ट्रीब्युशन चॅनल विचारते. जर तुम्ही सेल्स व्ह्यू सिलेक्ट केल्या नसतील तर तुम्हाला सिस्टम या दोन गोष्टी विचारणार नाही. स्टोरेज लोकेशन काय विचारते, कारण का आपण स्टोरेज लोकेशन रिलेटेड व्ह्यूज पण सिलेक्ट केलेले आहेत इथे. त्यामुळे तुम्हाला सिस्टम काय करते, स्टोरेज लोकेशन पण विचारते. लक्षात हे लक्षात ठेवा. आता आपल्याला स्टोरेज लोकेशन जे आहे ते देऊया इथं 171 1710 मध्ये हे 171 ये आहे. सेल्स ऑर्गनायझेशन काय आहे ते आपण तिथं देऊया. तर 1710 प्लॅनसाठी सेल्स ऑर्गनायझेशन 1710 डिस्ट्रीब्युशन चॅनल 10 आहे आणि हे डिफॉल्ट करून टाकू आणि कंटिन्यू करा. तर आता कंटिन्यू केल्यानंतर पहा सिस्टमनं काय केलं, 227 हा मटेरियल कोड हा इंटरनली जनरेट केला. म्हणजे आपल्या मटेरियलचा कोड काय आला पहा, 227 आला. इथे आपण तो देऊ शकतो. 227 हा मटेरियलचा आपला कोड आला. ठीक आहे. आता पुढे आपल्याला व्ह्यू काही मेंटेन करायचे आहेत. तर आता आपलं हे मटेरियलचं डिस्क्रिप्शन काय आहे, तर मटेरियलचं डिस्क्रिप्शन आहे आपलं बायसिकल. आता तुम्ही काय अजून त्याला डिटेल्स वगैरे द्यायचे, 22 इंची विथ गिअर, विदाउट गिअर, किंवा अजून काही वेगळं तुम्हाला द्यायचं ते तुम्ही देऊ शकता इथे. ओके. आता बायसिकल ही कशामध्ये आपण मेजर करणार आहे, तर आपण मेजर करणार ते इंच मध्ये, बरोबर, किंवा पीस मध्ये पण म्हणू शकता, इंच मध्ये. पण इंच हे जनरली थोडंसं डिसेंट युनिट ऑफ मेजर असतं पीस पेक्षा. ओके. त्यानंतर आता आपल्याला पहा बाकीच्या पण काही फील्ड्स दिलेल्या आहेत तिथे. आता समजा तुम्ही बायसिकलचं वेट तुम्हाला टाकायचं आहे. बायसिकल पॅक केल्यानंतर त्याचं ग्रॉस वेट येतं समजा 2000 किलो. सर 2000 तेवढं नसणार आहे, 100 किलो नसणार आहे. समजा असं म्हणूया की आपण 30 किलो वजन आहे, पण त्याचं नेट वेट जे आहे ते आहे 27 आहे समथिंग. ठीक आहे. तर हे दोन आपण मेंटेन केलं. ओके. बेसिक डेटा 2 मध्ये काही द्यायचं नाही आपल्याला. सेल्स ऑर्ग मध्ये बघा ज्या ज्या मॅन्डेटरी आहेत त्या त्या फील्ड दिल्या. आता बायसिकल सेल करताना समजा तुम्ही कशामध्ये करताय, ओके, तरी आपण पुढे पाहूया. आता सध्या आपण टॅक्स मेंटेन करूया. इथं मी सध्या टॅक्स एक्सेप्ट करतो, 0 देतो, नो टॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट जाऊया. इथं आयटम कॅटेगरी ग्रुप हा मॅन्डेटरी आहे बघा, इथं आपण घेऊया नॉर्म, जो स्टँडर्ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट जाऊया. तर इथं पहा तुम्ही अवेलेबिलिटी चेक आले, इथं पण येऊ शकतं. इथे एकतर तुम्ही इथं अवेलेबिलिटी चेकिंग ग्रुप द्या किंवा MRP 3 व्ह्यू मध्ये देऊ शकता. आपण 3 मध्ये देऊया. आपल्याला प्रॉफिट सेंटर आपल्याला मेंटेन करायचं आहे. तर समजा प्रॉफिट सेंटर आपल्याला जर पाहायचं असेल, ओके, रिस्ट्रिक्ट नंबर प्रॉफिट सेंटर A000 प्रॉफिट सेंटर जनरली प्लॅट ॲज अ प्रॉफिट सेंटर असतं. लक्षात घ्या. तर हे आपण प्रॉफिट सेंटर कन्सल्टिंग युनिट E1 घेऊया, YB101. ठीक आहे. इंटर करा. त्यानंतर आता आपण आलो आपल्या मेन व्ह्यू, बरोबर. तर इथं तुम्ही पाहताय MRP टाईप PD देऊया, MRP रन करणार आहे. MRP कंट्रोलर जो आहे तो घेऊया सध्या 001. लॉट साइजिंग प्रोसिजर स्टँडर्ड घेऊया EX सध्या. आता PD म्हणजे काय, 001 काय आहे, EX काय, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे प्रॉपर त्या सेशनमध्ये. लक्षात घ्या. सध्या फक्त डेटा आपण कसा फिल करायचा पहिल्या याच्यामध्ये पाहतो. ओके. आता बायसिकल आपण पूर्णपणे इन हाऊस बनवणार त्यामुळे मी E घेणार, मी F किंवा X नाही घेणार. लक्षात घ्या. पण बाय डिफॉल्ट तुम्ही इथं पाहताय बघा ते आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की बॅकग्राऊंडला कॉन्फिगरेशन सेटिंग तशी केलेली आहे. ओके. आता हे बायसिकल इन हाऊस बनवायला मला समजा 2 दिवस लागतंय, इन्स्ट्रक्शन करायला 1 दिवस लागतो वगैरे, तर ते मी तिथं मेंटेन केलं. इंटर करा. आता बायसिकलचं मी काय करणार आहे, स्ट्रॅटेजी ग्रुप 10 म्हणजे मेक टू स्टॉक प्रोडक्शन आहे, मी 10 घेतलं. आणि इथं स्ट्रॅटेजी ग्रुप हा 02 मी जनरली घेतो. आता 02 काय असतं ते आपण त्या सेशनला. MRP 4 मध्ये गेलो आपण. ओके. इथं काही आपल्याला डेटा सध्या तरी मेंटेन करायची गरज नाहीये. वर्क शेड्युलिंग मध्ये गेलात तर इथं काय असणार, प्रोडक्शन युनिट आपण ते त्याच नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. प्रोडक्शन सुपरवायझर काय असणार आहे,
तर जे तिथं ऍक्च्युअली त्या बायसिकलवरती काम करतो शॉप फ्लोअरला, तर त्याचं समजा नाव आहे YP1, त्याचा कोड आहे, त्याचं नाव आहे समथिंग काहीतरी आहे ना, त्याचं XY नाव, आणि स्केड्युलिंग प्रोफाईल आपण स्टँडर्ड. ओके, त्यानंतर आपण पुढे जायचं आपल्याला. प्लॅन डेटा स्टोरेजमध्ये बघा तुम्हाला परत इथं जनरली बॅच वगैरे काय आहे, त्याचं सेल्फ लाईफ पिरियड वगैरे, आता सध्या तरी काय तुम्हाला इथं द्यायची गरज नाही. कंटिन्यू करा. प्रॉफिट सेंटर ऑलरेडी आपण मेंटेन केले, परत कंटिन्यू करा. अकाउंटिंगमध्ये लक्षात घ्या, व्हॅल्युएशन क्लास आपल्याला द्यायचा असतो 7920. हा स्टँडर्ड SAP स्टँडर्ड व्हॅल्युएशन क्लास आहे, आणि 7922 हा कुणीतरी कॉन्फिगर केलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण 7920 जो स्टँडर्ड आहे तोच घेऊया सध्या. स्टँडर्ड प्राइस असणार आहे. बायसिकलची प्राइस आपण देऊया आता हे कशामध्ये USD डॉलरमध्ये आहे, तर आपण अशी देऊया की ते साधारणतः $1000 आहे फॉर एक्झाम्पल. सध्या तरी 1000 देऊया. ओके, आणि कंटिन्यू करूया. अकाउंटिंग 2 मध्ये काही द्यायची ना गरज नाही. कॉस्टिंग 1 मध्ये जो अकाउंटिंग मध्ये डेटा आपण मेंटेन केला आहे तो बऱ्यापैकी इथं कॉपी झालेला आहे, आणि तो तुम्ही पाहताय की व्हॅल्युएशन क्लास प्राइस वगैरे. आणि जो डेटा बाकीचा असतो, जसे की आता इथे तुम्ही बॉम्ब राउटिंग किंवा बॉम्बचं रिलेटेड डिटेल्स पाहता, प्रोडक्शन वर्जन, ते ज्यावेळेस तुम्ही डेटा अपडेट करू, इथं तुम्ही राउटिंगचा डेटा पाहता, ज्यावेळेस तुम्ही याचा बॉम्ब राउटिंग बनवाल त्यावेळेस तो डेटा इथं तुमचा ऑटोमॅटिक अपडेट होतो, कारण का आपण तो डेटा मटेरियल स्पेसिफिक बनवत असतो. ठीक आहे, त्यामुळे तो ऑटोमॅटिक अपडेट होईल ज्यावेळेस आपण मास्टर डेटा बाकीचा प्रिपेअर करू. आणि कंटिन्यू करा आणि येस करा. तर आपण काय केलं हो टीम, एक मटेरियल आपण सिस्टममध्ये क्रिएट केलं. काय केलं टीम, सिस्टममध्ये आपण एक मटेरियल क्रिएट केलं. ओके, तर आता ठीक आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की जे SAPचं जे SAP S/4HANA मध्ये काय केलेलं आहे, फ्युरी ऍप्लिकेशन आलेले आहेत. तर देर आर सेव्हरल किंवा भरपूर असे फ्युरी ऍप्लिकेशन तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे फ्युरी ऍप्लिकेशन ऑलरेडी प्लेसमध्ये आहेत, लक्षात घ्या. आता आपल्याला मटेरियल क्रिएट करायचं आहे, तर इथं तुम्हाला एक तर ट्रान्झॅक्शन कोड टाका तुम्ही MM01. जर ट्रान्झॅक्शन रिलेटेड फ्युरी ऍप्लिकेशन असेल तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल, सिस्टम तुम्हाला सर्च करून देईल. पण समजा ट्रान्झॅक्शन तुमचं टाकल्यानंतर तिथं दिसत नाहीये, तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला तिथं डायरेक्टली क्रिएट मटेरियल म्हणून टाका. नाही, आता जस्ट आपण सर्च करतो की MM01 रिलेटेड फ्युरी ऍप्लिकेशन आहे का याच्यामध्ये, तर जर असेल तर ते येऊन जाईल, नसेल तर क्रिएट मटेरियल टाका. म्हणजे सिस्टम काय करेल, तुम्हाला ते क्रिएट मटेरियल पण इथं तुम्हाला देईल तसं, लक्षात घ्या. ओके, तर आता इथं आपण सर्च करतो इथे. ओके, तर आपण काय करूया, क्रिएट मटेरियल देऊया. ओके, तर इथे तुम्हाला काय येते, क्रिएट मटेरियल लिस्टिंग अँड एक्सक्लुजन, क्रिएट मटेरियल लिस्टिंग एक्सक्लुजन. आता क्रिएट मटेरियल मास्टर आहे का हो, क्रिएट मटेरियल मास्टर. ओके, तर हे कंडिशन रेकॉर्डचं ऍप्लिकेशन होतं इथं इथे.